हॅलो गाईज. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला. मी इथे अंडी बॉईल होण्यासाठी ठेवली आहे आणि ती फुटू नये म्हणून त्यात थोडंसं मीठ घातलं आहे. त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घ्यायचं आहे. आणि कढईमध्ये मी आता थोडं तेल घालून घेत आहे. त्यामध्ये आपण जिरी, 2 इलायची आणि थोडासा तुकडा दालचिनीचा घालायचा आहे. जिरी मस्तपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा फ्राय करायचा आहे व्यवस्थित. कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत बघू शकताय तुम्ही. लाईट पिंक कलर, ट्रान्सपरंट असा कलर कांद्याला आला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि तीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे जोपर्यंत त्याचा अद्रक लसूणचा जो कच्चा स्मेल जात नाही तोपर्यंत. त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर याची जी वाटण बनवलं होतं ते घालून घेणार आहोत आणि ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मसाला पूर्ण व्यवस्थित फ्राय करायचा आहे. त्यातलं पाणी जे आहे टोमॅटोचं ते जाईपर्यंत, मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत सुके मसाले. सुके मसाल्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट मसाला घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 वाटी दही आणि संपूर्ण मसाला पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मसाला आणि दही दोन्ही व्यवस्थित छानपणे मिक्स झालं आहे. ते मस्तपैकी मसाला फ्राय झाला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी घालायचं आहे. तर मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे आणि 1 उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे मस्तपैकी 1 उकळी आली आहे आणि मी अंडे कट करून घेतले आहेत. ते उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी इथे अंडी ॲड केली आहेत आणि वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली आहे.